तर नव्या सरकारचा चहापानाचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे। मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि यानंतर आता चहापानाचा कार्यक्रम सुरू झाला आहे। रामगिरी बंगल्यावर हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। महायुती सरकारमधील 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आणि यानंतर या नव्या मंत्र्यांचा चहापानाचा कार्यक्रम पार पडतो। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन बहीण भावांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे। बऱ्याच नव्या चेहऱ्यांना तब्बल 20 नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात संधी मिळालेली आहे आणि आपण पाहतोय आता चहापानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। रामगिरी बंगल्यावर हा चहापानाचा कार्यक्रम सुरू झालाय। तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला दिसतात। चहापानाचा कार्यक्रम इथे सुरू आहे। शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर या चहापानाच्या कार्यक्रमात हे मंत्री सामील झाले। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे या बहीण भावांना या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे। जोपर्यंत तुमच्या मंत्रिपदासाठी फोन येत नव्हता तोपर्यंत नाही तो किस्सा काय होता, म्हणजे कारण तुम्हा अनेकांना त्याचा अनुभव होता, तुम्ही पहिल्यांदाच या सगळ्या प्रक्रियेला सामोरे जात होते। नाही कसं आहे, आता माझे वडील पण एवढ्या वेळेस मंत्री झालेले आहेत। प्रोटोकॉल एक गटनेत्याचं किंवा महत्त्वाच्या नेत्याचा एक फोन येतो की तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, अमुक वेळेस या दिवशी याच वेळेस तुम्हाला शपथ घ्यायची आहे आणि आपण यावं असं, किंवा एक पत्र येतो आपल्याला की तुमची शपथविधी आहे, या तो पत्र प्रोड्यूस करत आहे दिवसात। पण माझं मत असं आहे की एवढा जुना अनुभव आहे, सर्वांना बघितलेला आहे घरात, बढ़ाने के लिए काम करेंगे। देवेंद्र जी के नेतृत्व में महायुति का सरकार जो काम कर रहा है उसको लोगों तक पहुंचाएंगे। कई वरिष्ठ नेता है जिन्होंने अभी तक शपथ नहीं ली है, जिनके नाम घोषित नहीं हुए, किस तरीके से देखते हैं इसको लेकर भी कई नहीं, हम एक फैमिली करके पार्टी में काम करते हैं। थोड़ा बहुत यहाँ वहाँ नाराजी होगी लेकिन हम उसमें लीड करके उनकी नाराजी हम दूर करेंगे, उसमें कुछ भी प्रॉब्लम नहीं आएगा। हम फैमिली करके काम कर रहे हैं और फैमिली करके काम करते रहेंगे। किस खाते को लेकर बात की है, चर्चा की गई है, कौन से खाते? नहीं, वो तो पूरा अधिकार हमने एकनाथ शिंदे साहब को दे दिया है। एकनाथ शिंदे साहब जो कोई खाता देंगे वो महाराष्ट्र की जनता की सेवा के लिए हम काम करेंगे। तर रामगिरी बंगल्यावर हा चहापानाचा कार्यक्रम पार पडतोय। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा चहापानाचा कार्यक्रम आता नव्या मंत्र्यांचा पार पडतोय। आपण पाहतोय इथे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यावेळी चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा चहापानाचा कार्यक्रम पार पडतोय आणि या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला आहे। यावेळी महायुती सरकारचा चहापानाचा कार्यक्रम इथे पार पडतोय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम पार पडतोय आणि याच चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला आहे। तर फडणवीस सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि यानंतर हा चहापानाचा कार्यक्रम रामगिरी बंगल्यावर पार पडतोय। पण या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला आहे। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि आज मंत्र्यांचा शपथविधी पार पडलेला आहे। या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या सरकार का गवर्नमेंट है। तीनों पार्टियों ने अपने अपने नेताओं ने जो सोच समझ के जिम्मेदारी दी है, उसमें से सम्माननीय अजित दादा पवार ने मुझे भी कैबिनेट की जवाबदारी दी है और जो भी पार्टी का निर्णय होगा हम उसमें खुश रहेंगे और काम करेंगे। मराठीत सांगा, मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, काय प्राथमिकता असणार आहे, काय लक्ष असणार? प्राथमिकता तर आपल्या जिल्ह्याची मतदारसंघाची प्राथमिकता प्रत्येक मंत्र्याजवळ असतेच, परंतु युनिटी म्हणून किंवा सरकार म्हणून जे काही काम करायचं आहे ते काम आम्ही एकत्र बसून या ठिकाणी सर्वार्थाने पूर्ण करू आणि महाराष्ट्र राज्यातल्या तमाम जनतेला निश्चितपणे आशादायी चित्र आपल्याला दिसेल अशा प्रकारचं काम आमच्या हातून घडेल। तर रामगिरी बंगल्यावर चहापानाचा कार्यक्रम पार पडलेला आणि आपण पाहतोय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इथे हजर झालेले आहेत। अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे या चहापानाच्या कार्यक्रमाला हजर झालेले आहेत आणि महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा हा चहापानाचा कार्यक्रम संपन्न होतोय आणि या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला आहे।
आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे हजर आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार इथे आलेले आहेत. रामगिरी बंगल्यावर हा कार्यक्रम पार पडतोय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा महायुती सरकारचा नव्या मंत्र्यांचा चहापानाचा कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला आहे. आणि आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः चहाचा कप हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातात दिलेला आहे आणि हे तिघे चहाचा आस्वाद घेताना आपल्याला दिसतात. तिथे रामगिरी बंगल्यावर चहापानाचा कार्यक्रम पार पडतोय. अगदी तिघांचे हसतमुख चेहरे आहेत. आज शपथविधी सोहळा अखेर पार पडलाय आणि हे तिन्ही नेते एकत्र आहेत. उद्या हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी बंगल्यावर हा महायुती सरकारचा चहापानाचा कार्यक्रम सुरू आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडलेला 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि यानंतर हा चहापानाचा कार्यक्रम पार पडतोय. आपण हे दृश्य पाहतोय थेट आपल्या स्क्रीनवर. अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघेही चहाचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर मंत्री दादा भुसे देखील त्यांच्यासोबत आहेत. अगदी हसत हा त्यांचा संवाद चालू आहे. हे दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला दिसत आहेत, गिरीश महाजन दिसत आहेत आणि या नव्या सरकारचा हा चहापानाचा कार्यक्रम रामगिरी बंगल्यावर पार पडतोय. या शपथविधी सोहळ्यानंतरची ही दृश्य आहेत. चहापानाचा कार्यक्रम पार पडतोय आणि सगळ्यांचे अत्यंत हसरे असे चेहरे आपल्याला या दृश्यात दिसत आहेत. गिरीश महाजन, दादा भुसेही आपल्याला या तिघांसोबत दिसत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हेही चहाचा आस्वाद घेत आहेत आणि हे सगळे नवे मंत्री आता मंत्रिमंडळात सामील झालेले आहेत आणि आता चहापानाचा कार्यक्रम पार पडतोय. पण या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला आहे. तब्बल 33 वर्षानंतर नागपुरातील राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. महायुतीच्या 39 आमदारांनी शपथ घेतली आणि आता हा महायुती सरकारचा नव्या मंत्र्यांचा चहापानाचा कार्यक्रम रामगिरी बंगल्यावर पार पडतोय आणि यावेळी सगळे नेते हजर आहेत. नवे मंत्री त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. ते चहापानाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता हे नेते बाहेर पडले आहेत. रामगिरी बंगल्यावर हा चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान मिळालेलं आहे. तब्बल 20 चेहरे या मंत्रिमंडळात नवीन चेहरे आपल्याला दिसतील. प्रताप सरनाईक, भरत गोगावले, योगेश कदम या शिवसेनेच्या नवीन चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या उदय सामंत, दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागली आहे आणि सगळे नेते ते हजर आहेत. आपण पाहतोय चहापानाचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. तर महायुतीच्या मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये आपण पाहतोय तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण आणि सुधीर खाडेंचा पत्ता यावेळेस कट झालेला आहे. तर तब्बल 20 नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. शिंदे गटाच्या तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचाही पत्ता कट झालेला आहे. तर अजित पवारांकडून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अनिल पाटील यांनाही या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेलं नाहीये. तर भाजपकडून 3 आणि अजित पवारांकडून 1 महिला मंत्र्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय आणि अशा प्रकारे लाडक्या बहिणींना सुद्धा या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे. त्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. कुठे जाऊ नका, पाहत रहा NDTV मराठी.